नमस्कार, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय. नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब मागाडे, सांगोला पॉलिटिक्स मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मंडळी, जवळा जिल्हा परिषद गट या गटामध्ये अत्यंत चुरशीनं निवडणूक होणार आहे आणि या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये सांगोलीचे नामवंत डॉक्टर डॉक्टर परेश खंडागळे हे निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरले आहेत आणि त्यांच्या या उमेदवारीमुळे जवळा गटातली समीकरण झपाट्याने बदललेले. आजपासून जवळा गटाचं वारं फिरलेलं दिसते. परेश खंडागळे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब, तुम्ही उमेदवारी दाखल केल्यामुळं जी काही समीकरण आता जवळ आहेत ती बदलतात, तुमच्या मनामध्ये काय नेमकं चाललंय? कारण मधल्या काळात सुद्धा खूप नगर परिषदेला तुमच्यावर अन्याय झाला किंवा ताकदच दिली नाही तुमच्या बंधूच्या संदर्भात, अशी काही ट्रीटमेंट पुढे आली. आता जवळून तुम्ही उभं राहतात, काय नेमकं मनात आहे तुमच्या? यापूर्वी 2016ला मी जवळ पंचायत समिती घरातून माझ्या आईला उभं केलेलं कमळ चिन्हावर. त्यावेळी देखील कोणत्याही नेते मंडळांची ताकद नसताना देखील त्यावेळी देखील शाजीबापू आणि श्रीकांत दादांची युती होती. त्यावेळी शाजीबापूंनी माझ्या विरोधातच काम केलं. त्यावेळी मला मदत केलेली नाही. तिथे असताना पण हा तरी त्यावेळी मी बापूंना रिक्वेस्ट केली 4-5 वेळा, तरी बापूंनी मदत केली नाही. तरी त्या काळात मला 4,500 मतं पडली. त्यावेळी श्रीकांत दादांनी माझं काम केलं, कारण त्यांचा तो मतदारसंघ असल्यामुळे तुम्हाला त्यांची चांगली मदत झाली. त्याचबरोबर त्याच्यानंतर इलेक्शन नंतर ही त्या मतदारसंघात 9 वर्ष माझे प्रत्येक गावाचे माझे संबंध चांगले आहेत. तेथील तरुण पिढी असेल ते चांगले मित्रत्वाचे संबंध आहेत. नातेवाईक मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर जवळ असेल, मिरशिंगे असेल, या गावामध्ये तर माझा मोठा संपर्क आहे. तसेच इतर, आणि माझं मूळ गाव हे संगेवाडीचं आहे. त्याच्यानंतर आम्ही काही पिढ्यानंतर मग सोनमला आम्ही स्थायिक झालो. मग आता तुम्ही जो अर्ज दाखल केलेला आहे तो जवळा गटामध्ये दाखल करण्याचा पाठिंबाचा उद्देश काय? म्हणजे नेमका त्या ठिकाणी पाठिंबाची मतं जास्त आहेत म्हणून दाखल केलाय की काय, नेमकं कशा उद्देशाने? 2016ला पूर्ण मतदारसंघामध्ये पंचायत समिती गणामध्ये जे गाव आहेत, तर प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरी आम्ही गेलेलो आहे. बरोबर. आणि त्याचबरोबर जवळ गटातील जे गाव आहेत टोटल संगेवाडीपर्यंत, तर प्रत्येक गावामध्ये माझा संपर्क आहे कंटिन्यू. म्हणजे बाकी गटापेक्षा जवळ गटामध्ये माझा संपर्क कंटिन्यू आहे. तर तेथील पेशंट असतील, प्रत्येक घरातलं पेशंट माझ्याकडे आलेलं आहे. प्रत्येकाची सुविधा दिलेली आहे. बऱ्याच लोकांच्या मी तिथं मोफत डिलिव्हरी केलेल्या आहेत. शस्त्रक्रिया एकदम अल्प दरामध्ये केलेल्या आहेत. त्याचबरोबर तिथे नवरात्र असेल, गणपती उत्सव असेल किंवा दुसरे क्रिकेट सामने असतील, वेळोवेळी मदत केलेली आहे. त्याचबरोबर मेडशिंगमध्ये मी क्रिकेटसाठी मुलांना जेव्हा मदत लागली त्यावेळी किटचं प्रोव्हाइड केलेले आहे, टी-शर्ट दिलेले आहेत. सतत संपर्क आहे त्या गटामध्ये. मग आता अर्ज खरं तर बघितलं तर नगरपालिकेला तुम्ही शहर विकास आघाडीमध्ये होता. मग त्या शहर विकास आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टी असेल, डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील आणि दीपक आबा सावंत पाटील ही खरं तर मंडळी शहर विकास आघाडीमध्ये होती आणि तुम्ही त्याचा एक घटक होता. मग तुम्ही जो आता अर्ज ठेवलेला आहे तो कसा म्हणजे ठेवलेला आहे? म्हणजे अपक्ष ठेवलेला आहे का कुठल्या पक्षाकडून भरलेला आहे? नाही, मी अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि मी कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला मागायला गेलेलो नाही. मागायला गेलेला मला आज तुतारीवरून किंवा घड्याळावरून निवडणूक लढवण्याचे होतं, पण मी अपक्ष मध्येच लढवणार आहे. कारण जनतेमधूनच आहे की तुम्ही कोणत्याही पक्षावर उभा राहावा किंवा न राहावा, अपक्ष राहावा. आम्ही वैयक्तिक डॉक्टर खंडागळे म्हणून मतदान करणार. डॉक्टर साहेब, आता तिथे इतके दिग्गज उमेदवार आहेत, आता दिग्गज आपण म्हणतो म्हणून बलाढ्य सगळ्या ह्याच्यामध्ये, आता तिथं आपला निभाव कसा लागेल किंवा मग आपण काय रणनीती कशी? नाही, साहजिक आहे, त्यांना राजकीय वारसा आहे, राजकीय वारसा आहे. आपा माझे आमदार आहेत किंवा त्यांचे स्थानिक आहेत, त्यामुळे ते दिग्गजच आहेत. आणि जगदीश पाटील आहेत ते शाजीबापू म्हणूनच त्यांचा उमेदवारी आहे. त्यामुळे बापूंचा पण तिथं तगडा संपर्क आहे. पण जरी ते नेते मंडळीचा संपर्क असेल तरी माझा वैयक्तिक त्या भागात संपर्क आहे आणि मी फक्त इलेक्शन पुरतं तिथं संपर्क ठेवलेला आहे. निवडणुकीपुरता, निवडणुकीच्या आधीही संपर्क होता आणि सतत ह्या 10-12 वर्षामध्ये त्या गटामध्ये माझा कंटिन्यू संपर्क आहे. तुम्हाला त्यांना वारसा हे मान्य, पण निवडणूक राजकारणाचा किंवा समाजसेवेचा अनुभव त्या दोन उमेदवारापेक्षा तुम्हाला जास्त आहे. कारण तुम्ही त्या नौके उमेदवार, पक्ष बलाढ्य असतील, वारसा मोठा असेल, पण आरोग्य सेवा असेल, जनसंपर्क, तुम्ही किती 3-4 निवडणुका लढवल्या. 3 निवडणुका यापूर्वी मी लढवल्या आहेत. भारतीय जनता पार्टीकडून लढवल्या, त्यात मला एक अपयश आलं. त्याचबरोबर सोनम पंचायत समिती पोटनिवडणुकीला मी देखील अर्ज भरला होता व प्रत्येक घराशी माझा संपर्क होता त्यावेळी. पण त्यावेळी स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी त्यावेळी मला बोलवलं आणि सांगितलं की डॉक्टर साहेब, तुम्हाला अजून खूप संधी आहे पुढे भविष्यामध्ये, तर माझी इच्छा आहे की तुम्ही उभा राहू नका. आज एवढा मोठा माणूस सांगतो म्हटल्यानंतर त्यावेळी मी ते माघार घेतली. सोनममध्ये बंडू काशी यांना पाठिंबा दिला, त्यात त्यावेळी निवडून आले. त्यावेळी नाही, पण आता ह्या सगळ्या समीकरणामध्ये बघितलं तर तुम्ही सांगितलं की मी अर्ज त्या ठिकाणी अपक्ष ठेवलाय. मग अपक्ष अर्ज ठेवत असताना तुम्ही दीपक आबा असतील, बाबासाहेब असतील त्याची का चर्चा केली नाही? त्याच्या पाठीमागे काय कारण? नाही,
आता माझं वैयक्तिक मत मी सांगतो, पण तर तुम्ही शहर विकास आघाडीत होता आज सांगू आणि अपक्ष ठेवलाय तुम्ही. आज सांगोल तालुक्यामध्ये देखील चर्चा तुम्हाला ऐकायला मिळत असेल किंवा बाहेर लोकांची चर्चा आहे की मी ज्यावेळी सांगोला शहर विकास आघाडीवर उमेदवारी घेतली नगरपालिकेला, ऍक्च्युली मी अपक्ष भरला होता. बरोबर. यांना प्रभाग 11 मध्ये उमेदवार नव्हता. सगळ्या उमेदवारांनी आज माघार घेतली होती. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मी उमेदवारी घेतली. बरोबर. आणि या नेते मंडळींच्या इज्जतीसाठी किंवा यांच्या काय म्हणतात प्रतिष्ठेसाठी सोयीसाठी मी स्वतः उमेदवारी घेतली व तिथं ताकदीने लढलो. पण माझ्या प्रभागामध्ये मान्य आमदार साहेबांचा एकही दौरा झालेला नाही किंवा मिटिंग झालेली नाही. मिटिंग झालेली नाही. आबाने देखील ठराविक मिटिंग घेतल्या, परत आबाने पण जास्त ताकद लावलेली नाही. आणि आबांच्या काही कार्यकर्त्यांनी जे आबांचे एकदम जवळचे आहेत त्यांनी देखील माझ्या विरोधात काम केलेलं आहे. आबांच्या जवळचे सहकारी. आणि भाजपचा विषय असा झाला की भाजपचा विषय नव्हता की बाळासाहेब केदार जिल्हाधीश होते, वाढत होते, ते सतत माझ्या बरोबर होते प्रचाराला. त्यांची उमेदवारी पुढे गेल्यामुळं मतलब ओबीसीचा ते आरक्षणाचा काही मुद्दा होता, त्यामुळे त्यांची उमेदवारी पुढे गेली. पोस्टपोन झाल्यामुळं काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी थोडंसं माघार घेतली. तिथे एक मला फटका बसला. तर असं सगळ्यांचा फटका बसल्यामुळे मग आपण जर त्यांच्या जगात उभा राहत असून जर सहकार्य नसेल तर काय अर्थ आहे त्यांना. त्याला जोडून एक प्रश्न, मी असं का करतो, कारण आता बघा तुम्ही आज नेत्यांची मांडणी होती सांगोल्यामध्ये, म्हणजे सर्वसामान्य लोकांनी यात यायचं ना, वाळूवाल्याने 2 नंबर धंदेवाल्याने उमेदवार करायचा, राजकारण खेळायचं आणि नेते त्याच्या पाठीशी जाणं, असं आहे का? सध्या सांगोल्यामध्ये तसंच आहे. जे 2 नंबर किंवा जे असे व्यवसाय त्या लोकांना निवडणूक लढवली जाते, नेते लोक त्यांना तिकीट देतात आणि तेच लोक निवडून येतात आणि त्याच्यासाठी ताकद लावतात. आमच्यासारख्या माणसांचा ते बळी देतात आणि इंटरनल त्यांचं काय कॉम्प्रोमाइज किंवा काय असतील त्यानुसार पलटी मारतात आणि आम्हाला तिथं त्याचं पूर्ण आमचं सर्वस्व पणा लावलेलं असतं आणि तिथं आम्हाला पूर्ण संपवून टाकतात. मग आता तिथं खरं बघितलं तर तुमची जवळ्यातील आता तुम्ही अपक्ष अर्ज तर आज भरलेला आहे, आज लास्ट तारीख पण होती. बघितलं तर सांगोल्याच्या इतिहासामध्ये सुद्धा जेवढे अर्ज आले नसतील तेवढे अर्ज खरं जिल्हा परिषदेला झालेले आहेत आणि पंचायत समितीला. पण तिथल्या स्थानिक काही मतदारांची वगैरे काही चर्चा वगैरे झाली आहे? आपल्याला माहित आहे की सांगोल्यातली जी निवडणूक होती तर ती बिनविरोध करून वाटून खायला बऱ्यापैकी सापडला. बरोबर. मराठीनं सर्वप्रथम बातमी लावली आणि त्या बातमीमुळे इतकी खळबळ झाली, त्याचं क्रेडिट देखील काढण्यात द्यावं लागेल. कारण आज जवळपास किती 750 पेक्षा जास्त अर्ज विक्री झाली. आपले किती झाले? साधारणपणे 300 350 आसपास झाले. म्हणजे विक्री झालेल्या लोकांना दावलेलं आहे आले नाहीत. आज जे अर्ज भरलेत यामध्ये तुम्ही उद्या लिस्ट पहा आणि यामध्ये देखील दीपक आबा असतील, शाजी बापू असतील किंवा आमदार साहेब असतील, म्हणजे शेकअप आणि भाजप, तर यांच्यासाठी जे लोकांनी कार्यकर्त्यांनी काम केलंय, जे मनापासून बरेच वर्ष झालं करतात, त्यांना उमेदवारी दिलेली नाही, त्यांनी अपक्ष अर्ज टाकलेले त्या लोकांनी. हे किती दिवस थांबणार असे कार्यकर्ते त्यांची वाट बघत? आणि तुम्ही तुमच्या घरातील उमेदवारासाठी किंवा तुमच्या नातलगासाठी किंवा तुमचा जो पक्षाचा किंवा तुमच्या बरोबर कंटिन्यू राहतो त्याच्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करता. आणि काही लोकांनी असं केले की ते आतापर्यंत एखाद्या नेत्याचं काम करताना आज उमेदवार दुसऱ्या नेत्याकडून घेतले, म्हणजे सोयीचं राजकारण चालू आहे सध्या. उमेदवार जर बघितले ना घराण्याशाही त्यांचे नातेवाईक आणि घरातलेच उमेदवार आहेत सगळे. आणि एकाच घरात पद पाहिजे सगळी. पक्षाची पदं पण त्यांनाच पाहिजेत, निवडणुका पण त्यांनाच पाहिजे, नगरपालिका पाहिजे, झेडपी पाहिजे, पंचायत समिती पाहिजे, मार्केट कमिटी पाहिजे. नक्कीच. स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख साहेब होते, मला जास्त सहवास नाही, पण मला ऐकायला प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळाली की ते व्यक्ती अशी होती की त्यांना जर एखादा उमेदवार चांगला वाटतो एखाद्या गटामध्ये पण त्याच्याकडे ताकद नाहीये, पण तो निवडून येऊ शकतो, लोकांमध्ये त्याची इमेज चांगली आहे, तर त्यांना उमेदवारी देऊन ते सगळे ताकद देत होते आणि त्यांना निवडून आणत होते. त्याने असंच युती केली तरी पण त्याने असं पाडापाडीत राजकारण कधी केलेलं नाही. आता या युत्या होतात, पण तुम्ही या इलेक्शनला देखील झेडपी पंचायत समितीमध्ये बघू शकता की कोण किती कोणाचं काम करतं याच्यामध्ये, या निवडणुकीमध्ये सुद्धा ते कळणार तुम्हाला निकाल नाही. आता पण महत्वाचा विषय डॉक्टर साहेब असा उपस्थित होतोय की हा अर्ज दाखल करत असताना त्या तुमच्या अर्जामुळे यश पाटलांची डोकेदुखी वाढत येतं किंवा मतदारांशी याबाबत चर्चा किंवा जी सपोर्ट आहे किंवा लोकांची नाराजी सगळ्या काही गोष्टी आल्या. त्यांचं ते सांगतो ना, त्यांचे मुक्त मोठ्या नेत्यांशी बोललो होते, त्यांना आम्ही खूप छोटे कार्यकर्ते त्यांच्यासमोर, त्यामुळे ते विचारतच नाहीत आणि ते कामापुरतं झालं की वाऱ्यावर सोडून देतात. गेल्या विधानसभेला मी सगळ्यांचा विरोध करून विधानसभेला आबांचं काम केलं, उघड काम केलं आबांचं.
जवळ गटातल्या प्रत्येक गावात मी मिटिंग स्वतः घेतलेल्या आहे. तुम्ही तिथे जाऊन ज्यावेळी तुम्ही जासाल त्यावेळी तुम्हाला लोक सांगतील. पण तुम्हाला प्रत्येक गावात मी आबांसाठी मतं मागितली, लोकांच्या पाया पडलो मी तिथे अक्षरशः. आबांबद्दल नाराज जे असते जिथं नाराज आहे तिथे लोकांना पटवून दिलं. या गोष्टी केल्या मी तिथे जाऊन सुद्धा. आणि मी आबांचं काम केलं म्हणून मला या नगरपालिकेला म्हणजे दुसऱ्याचे विधानसभेचे उमेदवार होते त्यांनी मला टार्गेट केलं मुद्दाम त्यात. आणि त्याने टार्गेट केलं असताना देखील आबांच्या लोकांनी सुद्धा टार्गेट करणं हे चुकीचं आहे. आणि मला एकच आवाहन करायचं जवळ गटातील आबांच्या कार्यकर्त्यांना किंवा ते नेते मंडळींना की तुम्हाला जर खरंच वाटत असेल की मी आबांचं विधानसभेला काम केलं तर तुम्ही विचार करावा की आता मदत तुम्ही कोणाला करणार. नक्कीच देणार. नाहीतर इथून पुढे विश्वास संपून जाईल लोकांचा आणि सर्वसामान्य लोकांचं राजकारण संपून जाईल. नेत्यांवर तर विश्वास नाही राहिलेला. आणि आताच नाही. 2016 देखील मला जे आमची युती तिथल्याच नेत्यांनी जागा दिला. नगरपालिकेला तेच झालं. सोनम ग्रामपंचायतच्या वेळी पण तेच झालं. चांगल्या लोकांचा वापर हे राजकारण करून घेतात वाटायला लागले. वापर करून घेतात आणि त्यांना राजकारणातून संपवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. डाव आहे आणि त्याच्या घरातल्यांना सोडत्या द्यायचे. आणि जर त्यातून नाही ऐकलं किंवा जे स्पष्ट बोलतात त्यांना इतर गोष्टीतून काहीतरी अडथळा आणणं किंवा मला बऱ्याच लोकांचं असं झालं की तुमच्या हॉस्पिटल अडचणी आणतील, पेशंट काहीतरी पाठवतील, उद्या काहीतरी भांडणं काढतील किंवा दुसऱ्या काहीतरी कटकारस्थान करतील. अपक्ष अर्ज टाकलं तरी पण तुम्ही अर्ज टाकू नका असं मला लोकांकडून आलं, नेत्यांकडून नाही. लोकांकडून दडपशाही दाबण्याचं काम किंवा त्या मंडळीकडून झालं असेल. पण यापूर्वी असं नव्हतं. पण राजकारण असं नव्हतं. त्यावेळी मतलब नक्की माझा अनुभव सांगतो. मी 2013 सांगोल्यामध्ये आलो. हॉस्पिटल मी मुजावर गल्लीमध्ये चालू केलं. त्यावेळी मी उद्घाटनाची तारीख घेण्यासाठी त्यावेळी आमदार गणपती देशमुख सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच होतं त्यावेळी. मी त्यांना भेटायला गेलो. तारीख आणि टाइम त्यांनी दिलं मला. म्हणजे नेता कसा असावा एक उदाहरण म्हणून सांगतो. त्या दिवशी त्यांनी तारीख दिली मला. मी दिलं, पत्रिका काढल्या, सगळं झालं. 2 दिवसाने अचानक काहीतरी प्रोग्राम लागला सोलापूरला. त्या दिवशी माझं उद्घाटन त्याच टायमिंगला. आबासाहेब त्यावेळी लँडलाईन फोन त्यांच्याकडे, त्यांच्या पीएला मला फोन करायला लावला आणि मला बोलून घेतलं आणि येऊन हे सांगितलं की डॉक्टर साहेब असं असं अडचण झाली आणि मी तुमच्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही. तुम्ही आबा बापू असतील किंवा अजून कोण तुमचे गेस्ट असतील त्यांच्याकडे करून द्या. मी सध्या काय नक्की तुमचे. आणि हे फक्त नुसतं सांगितलं त्यांनी की त्यावेळेचे मला वाटतं जलसंधारण किंवा काहीतरी मंत्री जयंत पाटील साहेब होते. तर माझ्या समोर त्यांनी फोन लावला आणि त्यांना विचारलं की मी 1 तास लेट येऊ शकतो का सोलापूरला. की मी मिटिंगला 1 तास लेट येऊ शकतो का, मला असं उद्घाटन आणि त्यांना टाइम दिले. जयंत पाटील साहेब म्हणजे मुद्दा खूप महत्वाचा आहे पाण्याचा आणि त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. तर आपण कसं असं येतं हे इथं कळतं. स्पष्टता आता पक्ष पार्टी किंवा काय निष्ठा असं विषय नाही. आणि मला सांगोला तालुक्यातल्या लोकांना एकच आवाहन करायचं की आज बाबासाहेब देशमुखांना राजकीय वारसा म्हणून आज तुम्ही निवडून दिले आमदार. ते किती वर्ष 1.5 वर्ष आलते विधानसभेच्या अगोदर. आज गेली 13 वर्ष झालं मी सांगोला तालुक्यात वैद्यकीय सेवा देतोय, सामाजिक सेवा देतोय, प्रत्येक गोष्टीत मदत करतोय, धार्मिक असो किंवा काय. आजपर्यंत मुलींचे डिलिव्हरी झाल्यावर मोफत करणं मी आता देखील तो उपक्रम चालू केलेला आहे. आणि सगळ्या गटासाठी तो असं नाही, पूर्ण सांगोला तालुक्यासाठी मुलगी झाली नॉर्मल डिलिव्हरी की पूर्ण फ्री आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला 15 तारखेला मोफत सेवा आहे. आणि शासकीय योजनेमधून ऑपरेशन सगळे फ्रीच आहेत, त्याचा विषय नाही. एवढं करून पण अपयशच पदरी त्यांच्या पडते. अपयश म्हणजे लोकांतून नाही, पण हे नेते मंडळाच्या कटकार असताना अपयश आहे. तुमच्या कटकार असताना. विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आज असं वैद्यकीय क्षेत्रातले असे अनेक डॉक्टर लोक आहेत, राबेकर साहेब असतील किंवा बाकीचे असतील, सायन्स मध्ये तुमच्या ह्याच्यात वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर खूप चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतात. आपल्या तालुक्यात म्हणजे लोक पुजवली जातात त्या कापली जातात असं वाटतंय का तुम्हाला? कसं ते मिळतं? नक्कीच जात. आणि तालुक्यातील नागरिकांना पण माझं एकच आव्हान आहे, तुम्ही थोडस विचार बदला, थोडं क्रांती घडवा. आज गोपीचंद पडळकर साहेब आटपाडीमधून जाऊन जतला आमदार झाले. बरोबर. आज तिथे माझे गुरु आहेत आर्य डॉक्टर, ते आज नगराध्यक्ष झाले. त्यांनी 2-3 इलेक्शन लढवली, मध्ये त्यांना पण काही गोष्टी भाजपमध्ये फेस करावं लागल्या, पण ते आज झाले. तर आपल्या तालुक्याला असं आहे की आपल्या तालुक्याला ते माइंडसेट बसलंय की हेच नेते मंडळी बस तेवढं ते पुढे त्यांना ते डॉक्टरांचं काम काय आहे किंवा इतर कोणा उमेदवार असतील. मी माझंच म्हणणं आहे, इतर तालुक्यातल्या जे उमेदवार आहेत ते तुमच्यासाठी झटतात 24 तास, अशासाठी तुम्ही मतदान करा. प्रत्येक वेळी काही बाबा तेच पक्ष तेच नेते मंडळी असं काय नाही ना. पण आता एक बघितलं तर दुसऱ्या राजकारणामध्ये सर की असा एक विषय येतोय की
पैशाच्या सगळ्या जोरावर खरं तर या निवडणुका होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि खरं तर पैशाचाच कार्यकर्ता काढायचा आणि त्याला संधी द्यायचा असं कुठेतरी वाटतंय का तुम्हाला या सुद्धा गोष्टीकडे तुमचा वापर या पैशासाठी वगैरे करायचा किंवा अशा पद्धतीचं वाटतंय का तुम्हाला? नक्की अशा गोष्टी तर चालूच आहेत. बरं. आणि ग्रामीण भागातील जनता किंवा इतर सांगोला शहरातील जनता असेल, लोकांना एक विचार करायला पाहिजे की तात्पुरता विचार करून उपयोग नाही. आज मी आजपर्यंत एवढा हॉस्पिटलला सुविधा दिल्या किंवा अल्पदरात दिल्या, आज असा किती पैसा कमवत आला असता, पण मी नाही कमवलं का सांगोला तालुक्यातील लोकांची सेवा करायची. नाही पण मगाशी तुमच्या बोलण्यात एक अशी गोष्ट आली की ही राजकीय मंडळी खरं तर फक्त वापर करते कार्यकर्त्यांचा. शहाजी बापूंनी तुमच्याशी काय गद्दारी केली होती त्यावेळेस? जरी म्हणजे 2016ला शहाजीबापांनी श्रीकांत म्हणजे भाजपाने सेना युती होती, हा. त्यावेळी मी उभा राहिलो होतो, आम्ही कमळ चिन्हावर उभा राहिलो होतो. श्रीकांतांनी माझा प्रचार केला. मी बापू प्रचाराला आले, पण एकदा दोनदा झाले, जास्त वेळा आलेच नाहीत. आणि मी बापूंना बऱ्याच वेळा सांगितले की तुमचे कार्यकर्ते माझा प्रचार करत नाहीत, काम करत नाहीत, तुम्ही सांगा. तर ठीक आहे म्हणले. एकदा परत मी दुसऱ्या 4-5 वेळा गेलो तरी काय सांगणार. त्यावेळी नंतर मी लास्टला गेलो तेव्हा बापू म्हणले ते उमेदवार स्ट्रॉंग आहे, आबांना मला मी थोडं आबांची मदत करतोय असं सांगितलं. परत मग आता जगदीश पाटील तिथं खरं तर त्यांचा उमेदवार तिथं उभा केलाय. ह्याचा मताचं गणित वगैरे कसं तुम्ही जुळवणार, कसं करणार देणार? कारण बापून तिथं आता उमेदवार समोर आहे तुमच्या. तुमचं मत कुणावर परिणाम म्हणजे असं वाटतं? मी तो विचार करणार आणि मला तसं राजकारणात पडायचं पण नाही, पण मी माझ्या ताकदीने लढणार. तुमच्या विजयासाठी तुम्ही जाणार. आता शेवटचा सगळा मुद्दा, जवळचं जे राजकारण आहे ते व्यक्ती केंद्रीय बऱ्याच वेळा चालताना दिसतो. आपण आता ताकद लावलेली जगदीश पाटील त्यांनी एक अडसर तो आता बाजूला केलेला अतुल पाटलांचा. मला तसा नव्हता परंतु तो त्यांनी कॉम्प्रोमाइज करून झोपडी गटामध्ये त्यांना दिलं बरोबर. थोडी किंवा तोडजोड झोपडी गटात शिफ्ट केलेला. तर आता तुमच्या रूपाने एक तिसरा पर्याय, सक्षम पर्याय, सुशिक्षित पर्याय लोकांचा जो आहे तो जवळकरांसाठी, जवळ गटासाठी बरोबर बरोबर उभा राहिलेला आहे. लोकांना काय आवाहन करावं सर, ही उमेदवारी कायम राहावी का? आणि जर समजा उमेदवारी राहिली तुमची तर तुमचे मुद्दे काय राहतील आणि मुद्दे विकास वगैरे तुम्ही सगळं पडलेला आहे सगळं त्याच्यावर, परंतु निवडणुकीच्या राजकारणात प्रत्यक्षात प्रचारामध्ये काय मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार? नाही, लोकांना माझं एकच आव्हान असेल की आता जे त्यांचा विकास करायचा चालू आहे निवडणुकीच्या तोंडावर 8-10 दिवसापूर्वी, हा तात्पुरता हे लोकांना पण कळतंय. आणि तुम्ही ह्या अशा गुलथापांना बळी पडू नका किंवा असल्या विकास कामांना, कारण इलेक्शन झाले की ह्या गोष्टी परत होणार नाहीये. तुम्ही काय केले का? आणि नाही मला तसं करायची गरज नाही. मग वर्षानुवर्षाची डीपी का बसवली नाहीत? बरोबर आताच का बसवतोय? आज कितीतरी कारण झाल्या वस्त्यात. मला कळलेली माहिती अशी की डीपी काय ठिकाणी बसवले, लोकांनी सांगितलं डीपीचा आत काहीच नाही, फक्त कुलप बाहेर लावले, उद्घाटन करून गेले, अशा पद्धतीने बसवल्या. अशा पद्धतीने फसवणूक आहे. यापूर्वी देखील असे प्रयोग झालेले आहेत तालुक्यात, त्यामुळे जनतेला माहित आहे हे लोक किती काळ करतात आणि काम करतात. किंवा ह्याच्या पूर्वीच्या पण इलेक्शनला असेच शब्द दिलेले आहेत आणि किती पाळतात. माझं एकच म्हणणं आहे की मी आज माझं कंटिन्यू हॉस्पिटल चालू आहे. मी जे गोष्ट बोलेन ते मी इथंच करणार आहे. त्यामुळे 24 तास तुमच्यासाठी खुले आहे. आणि तुम्ही पत्रकार बंधू तर 24 तास तालुक्यात आहेत. उद्या भविष्यात त्याचा सुद्धा तुम्ही पाठपुरावा करू शकता. बोगस डीपी, बोगस रस्त्याची कामं, माती रस्त्यावर एवढा सुद्धा थर नाही रस्त्यावर, तर इतकी बोगस पद्धतीने काढवायची सगळ्या बाजूला चालले, 100% निवडणुकीत बाहेर काढले. आणि हे लोकांना लक्षात, माझं तेच लोकांना म्हणायचं की लोकांनी तुम्ही थोडं जागृत व्हा, विचार करा ह्या गोष्टीचा. आणि हे जे रस्ते किंवा हे बाकी गोष्टी आहेत ना, मी आता निवडणुकीमध्ये नाही, पण मी निवडणूक झाल्यानंतर नक्कीच 5 वर्षात तुम्हाला सगळ्या गोष्टी पूर्ण करून देईन. नाही पण सर आता एक महत्वाची गोष्ट डॉक्टरांच्या समोर एक प्रामुख्याने उपस्थित राहते की शहाजी बापूंचा जर उमेदवार बघितलं तर जगदीश पाटीलला आज त्यांनी दाखल केलेल्या शिवसेनेकडून, आणि यश पाटील जे दीपक आबांचे चिरंजीव आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी आज सांगलीचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेबांना सोबत घेऊन मी तुम्हाला सांगतो, मी जवळपास 9-10 वर्ष बरोबर वृत्तपत्रांना पत्रकारिता केली. सोलापूरमध्ये 15-16 वर्ष काम केलं. काही गणपतराव देशमुखांच्या बऱ्याचशा निवडणुका बघितल्या, विधानसभा बघितली आणि स्वराज्य सगळ्या सभागृहाच्या निवडणुका बघितल्या. स्वतः आमदार लेवलचा व्यक्ती किंवा अशी व्यक्ती कधी उमेदवार बनण्यासाठी आलेले नाही. विधानसभेला इतिहास आहे तिथला. पण आता ह्यामध्ये जर बघितलं, आज ही राजकीय घडामोड आपल्याला दिवसभरात झालेली बघायला मिळाली. मग जो जवळा जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये जगदीश पाटील आणि मी सांगितलं की यश पाटील हे 2 खरं तर तगडे उमेदवार त्या ठिकाणी रिंगणात उतरलेत. आणि तुम्ही देखील अपक्ष पूर्ण जोरानं त्या ठिकाणी सांगता की मी उतरलेलो आहे. मग हे जे काय आव्हान आहे हे भेटण्यासाठी तुमची काय व्यूहरचना, रणनीती अशी काय आखली आहे का तिथे? कारण हे आपण आव्हान समजू आपल्याला. माझा होम टू होम प्रचार पहिला बरं राहील.
लोकांना माझ्या वैद्यकीय सेवा असतील किंवा बाकीच्या सेवा असतील त्याबद्दल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी मी काय करणार आहे ह्या गोष्टी मी पटवून देईन. आणि त्याचबरोबर माझ्या आजोबा स्वर्गीय तुकाराम बापू खंडागळे जे जवळ असेल किंवा सोनम भाग असेल पंचकृषीमध्ये सगळ्यांना माहिती आहे म्हणजे जुन्या लोकांना की त्यांनी काय केलेलं आहे तालुक्यासाठी किंवा आपल्या भागासाठी. म्हणजे उदाहरणार्थ की जसं मी सांगलीला गेलेलो 11वीला असताना तेव्हा तिथे उंटवाले म्हणून आपल्या जवळचेच आहेत. तर मी तिथे ऍडमिशन केल्यानंतर त्यांनी विचारलं कुठून जेव्हा मी त्यांना सांगितलं मी तुकाराम बापू खंडागळे यांचा नातू आहे तर त्यांनी सांगितले की ज्यावेळी सांगोला तालुक्यात दुष्काळ पडला होता त्यावेळी बापूंनी पूर्ण धान्य आपल्या पंचकृषीत वाटलं होतं पूर्ण. आणि त्यावेळी त्यांचा तहसील कार्यालयामध्ये फोटो देखील होता त्यावेळी माझ्या आजोबांचा फोटो कारण एवढं त्यांनी समाजासाठी केलेलं आहे. जसं यांचं आम्हाला राजकीय नावाचा पण सामाजिक वारसा नक्कीच आहे सामाजिकतेचा आणि त्या पूर्ण भागामध्ये सगळ्या भागामध्ये. आणि त्याचबरोबर माझे कडल्याचे केशवप्पा गायकवाड माझ्या आईचे वडील असतील यांनी देखील बऱ्यापैकी लोकांना मदत केलेली आहे पहिले. त्यामुळे सामाजिक जोरावर आम्ही लोकांना विनंती करू की आम्हाला मदत द्या समाजसेवेच्या. तर आपण समारोपाकडे सर येऊया. डॉक्टर साहेब हे खरं तर ह्या सगळ्या आव्हानं असणार आहेत हे असणार आहेत पण निश्चितपणाने ह्यामध्ये डोकेदुखी देखील ह्या मंडळींची वाढणार आहे तुमच्या या अर्जामुळे. कारण शेकामध्ये बघितलं तर गटतटीचं आणि नाराजी नाट्य आपण बघतोय सध्या फिरत असताना ग्राउंड रिपोर्ट काही चर्चा करत असतात आणि शाजी बापूंची सुद्धा बरीच मंडळी नाराज झाली आणि आज उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केलेले. मग शाजी बापूची सुद्धा काही जवळ गटातील नाराज झालेले लोक आहेत. त्याचबरोबर बघितलं तर दीपक आबा असतील बाबासाहेब असतील यांच्यावर सुद्धा नाराज असणारा गट आहे कारण यांच्या युतीवर अभद्र युतीवर खरं तर नाराज असलेले लोक आहेत. ह्या लोकांचा सपोर्ट तुम्हाला मिळेल किंवा त्यावर चर्चा लोकांचे फोन संपर्क ह्या गोष्टी काय होतील हा शेवटचा प्रश्न राहिला आपल्याला. नक्कीच मिळेल. आणि मी जसं बोललो की 2016 बापूंनी माझ्याशी त्यामुळे मी या विधानसभेला मी बापूंसोबत गेलेलो नाही फक्त त्या एकाच मुद्द्यावरून आणि या गोष्टी मी क्लिअर बापूंना बोललेलं पण आहे. आणि त्यावेळी सुभाष नाना होते कारण सुभाष नानांचं राजकारण वेगळ्या प्रकारचं असायचं आणि त्यांनी येऊन माझ्यासमोर बापूंना बोलले होते की अरे आपण डॉक्टरांना ह्याच्या पूर्वीची जी विधानसभा झाली तेव्हा मी ताकदीनं बापूचं काम केलं. मी स्वतः मिटिंग लावली होती डॉक्टर लोकांची. त्यावेळी बापू ज्यावेळी अनिकेत देशमुखांना 700 मतांनी निवडून आले त्यावेळी आम्ही पूर्ण त्यावेळी नानांनी सांगितलं होतं की डॉक्टरांना आपल्याला काही करून उद्या झेडपीला वगैरे मदत करायची. आणि हा नानांचा शब्द होता आणि याला साक्षीदार आहेत आपल्या मुस्लिम समाजातील 2 कॅन्डिडेट आहेत म्हणजे जे बापूंचे कार्यकर्ते आहेत उस्मानी इनामदार असतील किंवा अजून बरेच आहेत त्यांना देखील माहित आहे की हे कुठं कुठं चर्चा झालेली आहे. त्याच्यानंतर आता आबांना मदत केली मी यावेळी पण आबांच्या कार्यकर्त्यांना किंवा बापूच्या कार्यकर्त्यांनी एकच आहे की मी दोन्ही वेळेला मदत केली आहे तर तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एकदा मदत करा ना तुम्ही. प्रत्येक वेळा असं काय की तुम्ही त्यांच्याशी नक्कीच तसं चालू. तर ठीक आहे. तर मंडळी आपल्यासोबत हे जे आपण नामवंत डॉक्टर परेश खंडागळे हे होते आणि आज जवळचं समीकरण यांच्यामुळे पूर्ण चेंज होणार आहे आणि तिथल्या राजकीय परिस्थिती सुद्धा अगदी खरं तर बदलणार आहे. आणि मी जो इतिहास सांगितला की कडलाचे त्यांचे जे आजोबा होते याचबरोबर खंडाळे जे काही परिवार होता त्यांच्या माध्यमातून सामाजिक वसा खरं तर या जवळा नगरीमध्ये त्यांनी रोवलेला आहे त्या ठिकाणी जोपासलेला आहे. आणि यामुळे निश्चितपणानं जगदीश पटेल असतील आणि यश पटेल असतील यांना देखील एक मोठं आव्हान त्या ठिकाणी समोर ती म्हणजे निवडणूक सोपी अजिबात राहणार नाही. यामुळं मंडळी ह्या निवडणुकीकडे खरं तर आपण ज्या घडामोडी घडणार आहेत ह्या निश्चितपणानं सांगोला पॉलिटिक्स असेल आणि लोकसंवाद मराठी असेल याच्या माध्यमातून आपण निश्चित प्रेक्षकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत. धन्यवाद.